काल कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान हगवणे कुटुंबियांच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न करण्यात आला। आता वैष्णवीच्या कुटुंबियांकडून याबाबत पत्रकार परिषद देऊन स्पष्टीकरण घेण्यात आले। तर दुपारी 2 वाजता ही पत्रकार परिषद कसपटे कुटुंबियांकडून घेण्यात येणार आहे आणि काल कोर्टामध्ये हगवणे कुटुंबियांच्या वकिलाकडून वैष्णवीचं चरित्रहनन करण्यात आलं, त्याबद्दल आता स्पष्टीकरण या पत्रकार परिषदेत कसपटे कुटुंबीय देणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, काल कोर्टामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी वैष्णवीचं चारित्र्यहनन केलेलं आहे। आता त्या संदर्भात कसपटे कुटुंबीय पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सगळं स्पष्टीकरण देणार आहे। पण एखादी मुलगी जेव्हा मरतीये तिच्या आई वडिलांना हे स्पष्टीकरण देण्याची वेळ का आणावी? या सगळ्या प्रकरणामध्ये काल जे हगवणे कुटुंबीय त्यांच्या वकिलांनी म्हणजे ॲडव्होकेट विपुल दोशी यांनी जो युक्तिवाद केला न्यायालयामध्ये, त्याच्यामुळे सगळ्या स्तरातून त्यांच्या विरोधामध्ये टीका होताना दिसते। वैष्णवीचे चॅट्स जे आहेत ते चॅट्स दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीच्या साखरपुड्याच्या संदर्भाने आहेत आणि त्याने तो साखरपुडा करणार असल्याचं निक्षून सांगितल्यामुळेच ती नैराश्यामध्ये गेली आणि तिने आत्महत्या केली किंवा तशा पद्धतीची घटना घडलेली असू शकते। त्याचा तपास पोलिसांनी करावा असा युक्तिवाद या आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला होता। त्याच्याबरोबरच हुंड्यामध्ये जी फॉर्च्युनर देण्यात आलेली होती ती फॉर्च्युनर देण्याआधी हगवणे कुटुंबियांकडे 5 कोटी रुपयांच्या गाड्या होत्या, त्याच्यामुळे या गाडीची त्यांना गरज काय मागायची असा युक्तिवाद त्यांना केलेला होता। आणि तिसरी महत्वाची बाब जी आहे, सोनं जे 51 तोळे तारण ठेवण्यात आलेलं होतं, ती व्यावसायिक त्याच एकाच वेळी परस्पर विरोधी युक्तिवाद जे आहेत ते या वकिलांनी न्यायालयात केलेले दिसले, ज्याच्यामध्ये एकीकडे हगवणे कुटुंबियांकडे 5 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत असं सांगायचं, दुसरीकडे वैष्णवीचे 51 तोळे स्त्रीधन जे आहे ते तारण ठेवून त्याच्यावरती पैसे काढायचे। अशा पद्धतीचे वेगळे वेगळे युक्तिवाद जे ते त्यांनी न्यायालयामध्ये केलेले होते। आणि सगळ्यात गंभीर बाब जी होती ती वैष्णवी हिच्या आणखी एका कुठल्या व्यक्तीसोबत मोबाईलचे चॅट होते ज्यावरून कुटुंबात वाद सुरू होते, तिच्या आई वडिलांना त्याची माहिती दिलेली होती असा दावा या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला होता। त्याच्यावरून त्यांच्यावर मोठी टीका होताना दिसते आणि या सगळ्या आरोपांचा खुलासा करण्यासाठी ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं या मोबाईलच्या चॅटचा संबंध असेल आणि हुंड्याच्या संदर्भातला जो युक्तिवाद आहे त्याच्या संदर्भातला खुलासा असेल, या सगळ्याचे पुरावे जे आहेत ते आज वैष्णवीचे कुटुंबीय जे आहेत, कसपटे कुटुंबीय आई वडील ते माध्यमांसमोर ठेवणार आहेत। पैसे मागण्यासाठी केलेले मेसेज असतील किंवा व्हिडिओ असतील ते घेतानाचे या सगळ्या संदर्भातले पुरावे जे ते सादर करू असं कुटुंबियांकडून सांगण्यात आले। साधारण 2 वाजेच्या सुमारास ते पत्रकार परिषद घेऊनच हे पुरावे जे आहेत ते जाहीर करणार आहेत। नक्कीच वैभव, तर हुंड्यामुळे बळी गेलेल्या या वैष्णवीच्या आई वडिलांना आता तिच्या चारित्र्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात असंही म्हटल्याने चर्चांना उधाण आलंय। शरद पवार हे जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत असतात असंही फडणवीस म्हणाले। तसेच आपल्याला शरद पवारांच्या बद्दल अनेक गोष्टी आवडतात, ते या वयातही काम करतात, हे कौतुकास्पद आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय। फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आता काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आई एडमायर मेनी थिंग्स और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है। बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी। देखिए, पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं। एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है। तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है। ओके। दरम्यान फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केल्यानंतर आता संजय राऊतांनी यावर खोचक टीका केली आहे। पाहुयात ते नेमकं काय म्हणालेत।
ती देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं, त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल. दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, नक्कीच घेतली असेल. आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना. पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात. या भारतीय जनता पक्षाचा काय भरोसा नाही या नेत्यांचा. ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांनाच माहिती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेत असतात. अशातच एका मुलाखतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परखड वक्तव्य केलंय. मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही आणि कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला मी रोखण्याचं काम करेन, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर जेव्हा तुम्ही राजकारणात काम करत असतात तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अगर मैं मुख्यमंत्री हूं तो मेरे मंत्रिमंडल में कोई भी गलत काम करता है तो मैं करने नहीं दूंगा. मैं उसको रोकने का काम करूंगा. जितनी मेरी कैपेसिटी है मैं उसको और आज फॉर्चुनेटली मैं कहता हूं कि आप कोई भी मेरे मंत्रिमंडल का व्यक्ति देख लीजिए, वो कम से कम मेरी इतनी इज्जत तो करते हैं कि मुझे ओवर रूल करके कोई जा नहीं सकता. इसलिए मैं ये आपको गारंटी के साथ कहता हूं कि हमारी जो सरकार है उस सरकार में हम करप्शन को रोकेंगे. और अगर होता है, मैं ऐसा नहीं कहता, हो भी सकता है किसी लेवल पर होगा भी, क्योंकि हमारे सिस्टम में करप्शन बहुत डीप रूटेड है, तो उसके ऊपर एक्शन लेने की भी हमारी तैयारी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा 2019 मधील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर वक्तव्य केलंय. 2019 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धोका दिला, पण त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. तुम्ही मेलात तर तुम्हाला कोणी विचारणार नसेल आणि त्यामुळेच आम्ही वाट शोधली. जो योग्य मार्ग होता त्यावरून आमचे साथीदार भटकले आणि त्यानंतर ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलो, असं मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. 2019 में पूरी मेजॉरिटी मिलने के बाद और अनाउंस होने के बाद कि मेरे नेतृत्व में चुनाव लड़ा जा रहा है, मैं मुख्यमंत्री बनूंगा, ये प्राइम मिनिस्टर साहब ने अनाउंस करने के बाद उद्धव जी ने हमको धोखा दिया, शिवसेना ने हमको धोखा दिया. तो उसके बाद पॉलिटिक्स में आप हाथ पर हाथ धरे बैठे नहीं रह सकते. ये ऐसी जगह है जहां रास्ता खोजना पड़ता है और जिंदा रहना पड़ता है. आप मर गए तो आपको कोई पूछने वाला नहीं है, इसलिए हमने रास्ता खोजा. अब जो सही रास्ता था उस रास्ते से हमारे साथी भटके, तो फिर जिनको साथ में लेकर आगे बढ़ सकते थे उनको लेकर आगे बढ़े.